नाही नाही, काही न होणी, काही झाला नाही पण सगळा तेवचे. काही न होणी अवघाचे, तो काही झाला नाही पण कोणी तोच परमात्माचे. फक्त नजर यावं आपल्याला एका जनार्दनी एकपणे उभा. आणि चैतन्याची कोणाची शोभा आहे? ज्ञानाची शोभा आहे. हे कशाला धरू नये? अरे ज्ञानानेच हे सगळं, ह्या सगळ्याला आश्रय अधिष्ठान कोण आहे? म्हणून ज्ञात सत्ता आहे. कोणची सत्ता आहे? ज्ञात सत्ता. ज्ञानाने आहे हे सगळं. आहे तर कशाला धरून? ज्ञानाला धरून आहे. हे आहे तरी कशाला धरून? ज्ञानाला धरून. ज्ञानावरच अध्यस्त रूपाने प्रतिती आली याची. आणि जे अध्यस्त असतं ते अधिष्ठान स्वरूप असतं. अध्यस्ताची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप होई. म्हणून अध्यस्त हे अधिष्ठान स्वरूप असतं. म्हणून तुम्हीच असणार सगळे नटलात, तुमचंच हे सगळं स्वरूप आहे. म्हणून प्रत्येक आत्मा सर्वत्र परमात्म्याचीच नजर यावं. सगळीकडे परमात्माच आहे, ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून सर्वा घटी राम देहादेकी जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भावशल घटो घटो मे राम रमया. सगळीकडे परमात्माच नटलेला आहे. फक्त ती आपल्याला नजर संताकून येत असते. आणि ती नजर आली की जन नो हे जनार्दन. जनच नाही कोणी? परमात्माचे. आणि मग जिकडं तिकडं देव, मी देव, जग बी देव. मग कशाचा भेव? मी बी जग बी, आता कशाचा भेव? तुका म्हणे गेला फिटून या भेव, मग होतो देव मनाचाची. अशा अवस्थेवर येणं हीच खरी वेदांत शास्त्राचं मथित अर्थ आहे. हे वेदांत शास्त्राची शिकवण आहे. म्हणून आता ह्या विषयाला आपण इथं स्टॉप देऊ. काऊन की आता नंतर कीर्तन आहे, थोडी इंटरव्ह्यू होईल. आणि नंतर 10 वाजता कीर्तनाला काय होईल? सुरुवात होईल. म्हणून सगळ्यांनी कीर्तनाला थांबणे, प्रसाद घेऊन जाणे ही नानाची विनंती आणि माझी बीक आहे. विनंती. पुंडलिका वरदी हरिविठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल.